हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत नागपंचमी मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि सणांचा देश आहे। या सणांमध्ये नागपंचमी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धार्मिक सण आहे। नागपंचमी हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्या कृपेची याचना केली जाते। हिंदू धर्मात नागाला अत्यंत पवित्र स्थान आहे। आपल्या शास्त्रांनुसार भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नावाचा नाग आहे। तसेच भगवान विष्णू शेष नागावर विसावतात, त्यामुळे नाग हे देवांचे वाहन व त्यांच्या प्रतीक स्वरूप मानले जातात। नागपंचमीच्या दिवशी लोक पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालतात। महिला वर्ग विशेषतः उपवास करतात। घरातील अंगणात किंवा भिंतींवर रंगीत हळदी कुंकवाने नागाचे चित्र काढले जाते। काही ठिकाणी प्रत्यक्ष नागाला दूध अर्पण केले जाते व त्याची पूजा केली जाते। या दिवशी नागदेवतेला दूध, लाया, फुले, दुधी भोपळा अर्पण करण्याची प्रथा आहे। गावांमध्ये नागदेवतेची मंदिरं असतात। लोक त्या मंदिरात जाऊन नागपूजन करतात। ग्रामीण भागात शेतकरी वर्ग नागपंचमीला विशेष महत्त्व देतो, कारण नाग हा देशातील उंदरांपासून पिकांचे रक्षण करतो। त्यामुळे शेतकरी नागाला आपला मित्र मानतात। या दिवशी लोक पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतात। घरांमध्ये तूप, घेवडा, पुरणपोळी, लाह्या, दुधी भोपळ्याची भाजी यांसारखे पदार्थ तयार केले जातात। नागपंचमीच्या निमित्ताने गावोगावी जत्रा भरतात व नागाचे खेळ दाखवले जातात। नागपंचमी मागे धार्मिक कारणाबरोबरच वैज्ञानिक कारणही आहे। पावसाळ्यात साप बाहेर येतात व लोकांना धोका होतो, त्यामुळे लोक नागाला पूजून त्याला रागवू न देण्याचा प्रयत्न करतात। तसेच या दिवशी सापांना मारण्यास सक्त मनाई असते, यामुळे निसर्गातील संतुलन राखले जाते। नागपंचमी हा सण आपल्याला निसर्गातील प्राणी आणि मानव यांच्यातील नातं दृढ करतो। हा सण श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग संवर्धनाचं महत्त्व शिकवतो। निष्कर्ष: नागपंचमी हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे। सापांसारख्या प्राण्यांचं रक्षण करून आपण निसर्गातील साखळी टिकवून ठेवतो। त्यामुळे नागपंचमी हा सण आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण आहे। तर मित्रांनो, आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।